अगं काय सांगा या बायांना आपल्या भायाच्या वयाचे बापाच्या वयाचे भाया पुरत नाही. आपण भायाला बाप म्हणतो. तिथं या गु खाता हे आपले पाहुणे रावळे काय सोडणार आहे. काय करते तुला सांगू का, आमच्या बिल्डिंगचं पूर्ण फुलेनगर झालेलं आहे. हे फक्त दुसऱ्यांनाच नाव ठेवण्यात आयुष्य चाललंय. तुला खरंच सांगते, अगं तो काय वयाचा होता. आता तिघां लोकांना नाही सांगते पण सारा जगाला माहिती ना. तुला सांगू का, या बायांना ज्या ताटात खातात ना त्याच ताटामध्ये घाण करायची सवय झालेली असते. तू टेन्शनच घेऊ नको. प्रत्येक जण फेडतो का, आणि ते पण समोरची व्यक्ती पण फेडतीच आहे. देव साक्षी त्याला. खाऊ दे किती गो खायचं, ते टेरेसवर जाऊन 2-2 घंटे का बोलणं व्हाय ना. हा ठेवते चल, हे गावातलं काट्टा आलं, याला काही काम नसन आता. हा काय रे भाऊ. काकी ती गाडीची चावी द्या ना. कोणाच्या गाडीची? तुमच्या पेपरला जायचं, सीटीचा पेपर आहे आज माझा. सीटीचा पेपर आहे हा आणि असं मागू राहिलं का तुझ्या बापाने गाडी घेऊन दिली आम्हाला. द्या. अरे नुसतं लायकीसारखं वागायचं. एकाकडनं शर्ट, एकाकडनं पॅन्ट, एकाकडनं घड्याळ, एकाकडनं चप्पल मागून आणायची. आता गाडी एकाकडं. एवढं भिकार धंदे असं ना, जगून काय फायदा आहे तुमचा. तुझ्या बापाला सांग ना, लय तवर नाक करून बोलतो त्याला, म्हणते गाडी घेऊन एखादी. एवढे लायकीवर नका येऊ काकी. काय लायकीवर ना काय. अरे बोलतो कसा टणकान, कुचक काचक. माणसाचं मन तसं चांगलं पाहिजे, मग गाडी द्यायला काही वाटत नाही. आता अख्खं गाव पोरं मला गाडी वापरता, मी कधी काही म्हणते का. पण तुमचं घरानं म्हणजे एकदम कुचक आहे. खायला ना खरडायला. मी नाही त्यातली कडीला वाचली, मोठ्या मोठ्या बाता करता करता आयुष्य चाललंय यांचं. नाही नसते देत मी गाडी. द्या ना, पेपरला जायचंय मला. पै पै जायचं. आम्हाला काय गाड्याच नव्हत्या शाळेत जायला. होय निघ भिकारी गुन्हेगारचे. काय खरं या लोकांचं. सकाळचं केलेलं ते संध्याकाळी खाता, रात्रीचं उरेल सकाळी खाता. आणि गाड्या गेल्या लोकांची इथं आणल्या असं लोकांची इथून मागून दागून कपडे. का चालला गाडीची चावी द्या ना. मी याच्या बापाचीच जशी. गाडी तर आहे, मी त्याच्या गाडी जरी विचारली तर गाडी देणार नाही. मला आता विचारायचंच नाही गाडीचं. खायला गाडीला चावी पण आहे. मस्त खायला लागेल ती ना. आता एक करतो, गाडीच घेऊन जातो. हा त्याने विचारून तर देणारच नाही. त्यापेक्षा आहे ना आपणच स्वतः शेल मारा. ती घरात आहे, आता काहीतरी उद्योग करीत असं काही झोपेला असं. बाजारात जाऊन येते, 2-4 वस्तू आणायचे. गाडीची चावी घरात नाही. गाडीला कसं भाई. गाडी कुठे लावली गाडी मी. इकडे मी लावली कुठं. माझी नेहमी गाडी इथंच राहत असती. बरं सकाळी त्या काट्याला त्या बेण्याला गाडी दिली नाही मी. गाडी चोरीला गेली काय माझी. भाई गावात बघते बरं मी. ही कुठं कोण नेली असं बाई गाडी माझी. इकडं कुठं दिसत नाही. गाडी कोणी नेली असल. आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला त्याची कागदपत्र बी नाही आपल्या नावावर. हो काशीनाथराव, काय आलं? ऐका ना, माझं गाडी बघितली का हो. गाडी हा नाही का बरं, काय आलं? हो माझी 2 व्हीलरच सापडत नाही. अहो नाही, कुठे लावली असेल तुम्ही, बघा ना व्यवस्थित. हो मी सगळीकडे बघितली. काशीनाथ भाऊजी तुम्हाला मी खोटं बोलेल का. मी माझी गाडी लावली सकाळी. ती बेन आलं होतं मागायला, गाडी मी दिली नाही. माझी गाडी गायब झाली. अहो मला अर्जंट काम आहे आता. नाही मी नाही बघितली बरं का. हे काम करा ना, हा. मला शोधू तरी लागा. चला ना चला ना. इकडे चला. कुठं असं नो गाडी. हो चला. हो काशीनाथराव त्याने असेल हो. खाओ. हे पोरग इथं बसलेलं आहे. हा ए सोहम, माझी गाडी बघितली का रे. नाही हो, तुमची गाडी नाही बघितली मी. आत्ताच आलोय. सीटी आता आला. अरे पण मग माझी गाडी तू सकाळी तुला दिली नाही. माझी गाडीच गायब झाली. नाही भाऊ, मी ह्या गाडीवर गेलो होतो. मला जर कळलं तू गाडीला हात लावला, मग तुला सांगत असते. पोलीस कंप्लेंट जर केली ना का आमचा जेलमध्ये जाशील. भिकारी आवलं दिलं इथं. लोकांच्या गाड्या पुरती नाही का तुम्हाला. अहो, पण तू कसं करेल, चावी तर तुमच्याकडे होती ना. आणि ही गाडी कोणाची आहे. ही मित्राची गाडी होती माझ्या. चला हो. आलं पाऊस चालू आता. बरं झालं हो, देवाचं सत्व राहत आहे. हो बाबूराव काका, काय रे सोम, त्या स्वाती काकीची गाडी चोरीला गेली हो. चोरीला गेली. हा ना. कसं काय. अहो ते म्हणताय की तू सकाळी माझं म्हणजे मी त्यांच्याकडे गेलो होतो ना सकाळी. मला गाडी लागत होती, पेपरला जायचं होतं. बर
मी तुमच्याकडे आलो होतो बा सकाळी, तुम्ही म्हटली मला तुमची गाडी आली नाही, हा हा म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. माझी मोठी गाडी होती ना रे, हा, म्हणून मी तुला दिली नाही. मग तिला काय, ती काय म्हणली? ते म्हणे तुमची लायकी का असं तसं, बरं नाही काढली. स्वतः गाड्या घ्यायच्या. हा, डायरेक्ट लायकी काढली. असं नाही करायला पाहिजे आहे ना. तू काय काल जायच्या बाईच्या गाडी मागायला? अहो त्यांची मोपेड गाडी, मला त्यांची गाडी येते म्हणून म्हटलं. अरे येते, पण ती बाईक किती पाहिली ना तू, काय? लायकी बिकी गाडी ती माणसाची, तिला माणूस की चीज नाही तिच्याकडे. हा, पेपरला जायचं होतं म्हणून गेलो होतो. पेपरला जायचं काय? हा, अरे मग शेवटी तर खालचा प्रकाश दादा नाही का, त्याच्याकडे गेलो होतो गाडी घ्यायला. त्यांनी दिली ना? हा, त्यांनी दिली. आला का पेपरवर तू? हा, बरं, पेपर कसा गेला? एकदम भारी गेला. काही टेन्शन घेऊ नको, पास होशील ना? मग पास. वा बस. हे बघ, तुझी परिस्थिती गरीब आहे, मला कळत आहे, पण ते परिस्थितीवरून नाही तुला बोलली, तुमची लायकी नाही काही नाही. पण तिला म्हणा एक दिवस माय सोन्याचं उगल म्हणा. मग प्रत्येकाची वेळ येते, हा, लय थांबून नाही राहत. नाही राहत बरोबर. दिवस बसून नाही राहत. हम्म. तिला अर्थ माकच गाडी आहे बा असं. आता त्यांची गाडी चोरीला गेली ना, ते गेले म्हणतात, हा, मग देव लाभ राहतो पावर गेलं काय? अरे भाऊ एवढं सोपं आहे का? बरं चला बरं जा, मी येऊ का? आता पेपर नाही ना आता. नाही नाही आता नाही. बस बस, निकाल कळाला का माक पेढे घेऊन ये. हा. हा, जा. आईला काय पट्ट तिथं स्वतः बाईला पोराला पेपरला दापूरची गाडी दिली असती आणि काला गाडी चोरी गेली असती. पण हेच काय बायला आहे ना, आटली नाही, समजत नाही. जाऊ दे बा, नाही त्याच्या परिस्थितीची गाडी घ्यायची. हां, 2 तासानं काय फरक पडला असता? तो का फुकट माझा पेट्रोल टाकणार होता सगळं. हां, तर काय त्या बाईची वागणं याकडे नुसती. काय रे शिरपत, कुठं दाव्याला? कोणाच्या रे? उद्याला आहे ना? हा का? बरं बरं, येईल मी. बरं, मला माहीत नव्हतं बरं का हे दाव्याचं. लय वाईट झालं ना त्याचं. ह्याला नव्हताना पोरं गेला, पावा ना त्याच्या. बरं ठेव का. बाबूराव माझी गाडी बघितली का? हा, गाडी गाडी नाही हो. नाही बरं सांगा ना. गाडी बघायचं काय काम आहे? यांची गाडी सापडत नाही, कोणी नेली. हो बाबूराव, माझी गाडी चोरीला गेली हो. मी सगळ्या गावात बघितलं. अहो ते सकाळी ते दलिंदर बेन आलं होतं माझ्याकडे गाडी मागायला, त्याला गाडी दिली नाही मी. कुशाला गाडी चोरीला गेली अहो माझी. कोणता दलिंद्र? तो सोहम. आणि त्याला काय लागतं? त्याला कोणत्या पेपरला जायचं होतं. लोक बी गावातले इतके भिकारी का त्यांना कळत नाही कधी कुणाला काही काय मागू जाऊन मागावं म्हणून. कुशाला माझी गाडी चोरीला गेली हो पण बाबूराव. आपल्या गावात पहिलं ती गाडी चोरीला तावरीचा गेली फक्त. हा ना, नाही तर अजून नाही आपल्या गावात चोऱ्या होईल. मला लय टेन्शन आलं हो बाबूराव. माझ्या नवऱ्याला काय सांगू मी आता गाडी चोरीला गेली म्हणून. गेले बरं सांगायचं ना, आता काय करायचं? अहो माझा नवरा मला किती हानीन बाबूराव. जाय ना, आणि मग त्याला काय करायचं? गाडीला चावी होती काय? हा, मी चावी कधीच काढत नाही बाबूराव गाडीची. वय तुम्ही काढत नाही म्हणूनच हा प्रॉब्लेम आहे. गाडीचा चावी काढ. दारात गाडी होती ना, असं नाही कुठे रस्ता आणि फक्त वा. ते पोरगा गेलं, पुढच्या 15-20 मिनिटात गाडी गायब झाली. तुम्हाला दिसली गाडी अशी कोणी सफेद ऍक्टिव्हा? काय होते माहिती गोळी, तुम्हाला ना गल झाला ग. म्हणजे तुमच्या स्वतःच्या अंगात असं का तुम्हाला कोणाचीच गरज नाही, असं अशा वागत आहे तुम्ही. हा, म्हणजे आता मला काय गरज आहे तुम्हाला कोणाची? स्वतः आहे ना, तुम्ही स्वतःला काहीतरी शहाणं समजाय. अहो 4 माणसात बसा, उठा, कोणाची गरज असेल तर त्याची भूक आता मागवा. गरजेचं का? आता काय संबंध आहे? माझी गाडी चोरीला गेली, काय मी बोलायचं मागे तुम्ही इथं पण? चोरीला जायचं काय करतील तुमच्या गाड्या? पोलीस लोक- कंप्लेंट करायची का आपण? काय पोलीस- पोलीस स्टेशन काय करायचं तुमचं? काय करायचं? नंबर प्लेट कॉल हे केलं तुम्ही कोणाचं नाव घेणार आहे? कोणाचं घेणार आहे? प्रूफ आहे का फोटो काढेल? कोणाला चोर म्हणणार गावातल्याला? सांगा तुम्ही. मग आता काय करू बाबूराव? माझं काय चुकलं हो? तुम्ही सांगा बरं. आता एवढं बोलले तुम्ही त्या पोराला, तुम्ही काय बोलत आहे? कोणत्या पोराला? तुम्ही पण त्याची लायकी काढली ना कोणत्या पोराची? त्या समेची. मी कशाला त्याची लायकी काढू? काय बोलायचं तुम्ही? मला त्यानं सगळं सांगितलं. तेव्हा बाबूराव काका मला पेपर होते म्हणा, आज अर्जंट एकच पेपरला जायचं होतं म्हणा. मी फुकट नव्हतं मागत, पेट्रोल टाकलं नव्हतं गाडीला, पण 2 तास पेपरला गाडी लागत होती. पण एवढं बोलणं केलं म्हणा, तुमचे दलिंद्रे तुम्ही नाचते फुकटचेच मागात या, तुम्ही केव्हा गाड्या घेणार? अहो तुम्ही सांगा काय नाही भाऊ. दरवेळेस माझी गाडी घेऊन जाते ते पोरग. एखाद्याच पडलं झडलं काही झालं मग काय करायचं? म्हणजे त्याची गाडी त्याच्याच नावावर येत नाही का हे सगळं? हा बरोबर आहे. पण त्याला तुमची गाडी येतो चालवता म्हणून तो आला गावातल्या मागायला. एवढ्या लोकांच्या गाड्या केम गेल्या का कुठं याच्या विहिरीमध्ये? आता मा काय होती मोठी गाडी, याच्या काय होती? काय सांग, तो काय होती? मग काय जायचं ना तुमची गाडी द्यायची ना त्याला त्याला. मोठी गाडी नाही जमत, मोटरसायकल. तुमची बरं, ते स्कूटी जाऊ दे होती. आता. चुकलं माझं, ते काय झालं असेल ते. मी रागाच्या भरात बोलले. माझी गाडी चोरली गेली. एक काम करते मी आता, पोलीस कंप्लेंटच करते. अहो मला इतकं टेन्शन येतं ना, ते पोलिसाला झंझटी हे ते. आता हे बघ, तुम्ही कंप्लीट द्यायला गेले म्हणजे त्याला 5-10 हजार रुपये खर्च करावा लागणार. कशा 5-10 हजार खर्च करायला लागला? ते का फुकट पाहतील काय? काही नाही, अर्ज बिर्ज दिला का होऊन जातं. चहा काही पाणी नाही. दिलं का होऊन जातं पोलिसांचं. काय नाही, कोण नाही पाहत. येडपणा करू नका. पोलीस स्टेशन आणि एक जाशाल. मग गाडी कशी तुमची भेटेल गाडी बाबूराव भेटणार माझी?
काय आता गाडी कशी काय भेटेल तुमची? मला जर गाडी जर नाही भेटली ना मला फाशीच घ्यावं लागेल माहिती तुम्ही का? जर त्या पोराला तेवढे जर 2 तास गाडी दिली असती तर काल गाडी चोरी दिली असती तुमची? सांगा बरं, बाई. जा बरं. त्या पोराला काहीतरी तुम्हाला शीट सराप दिला असेल असा अंदाज आहे बरं का मला, का तुमची गाडी चोरी जावा म्हणून. त्यांनी श्राप दिला असं का? आणि मग बाळ म्हणजे ते त्याचं मी आता नरड धरी काय काय आपण वाटतं? त्याला विचारलं ना, हा. तो बोलला हा, तो पण भेटला आम्हाला. हा काय दुसऱ्याची वाटतं? गाडी घेऊन गेलेला होता. हा त्याला मग मित्राची गेली, मग मित्राची त्याच्या नाही, तो नसेल केला, तो गरीब आहे नाही चोरी नाही करणार, तो. गरीब चोरी जिन्नस करणार अहो मी कुठे म्हटलं त्यांनी गाडी चोरली? मग आता तुम्ही कोणाच नाव घेणार आहे? नाही, आपण तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ काय ना? पोलीस कंप्लेंट करून देऊ. हा चालेल. हा चला अवकाशात भाऊ काय करा ऐका, आता एवढं पुढं काय झालं असेल ते सोडून द्यायचे. तुमची गाडी काही कुठे जायला नाही. मग गाडी कुठे? मी साईडला लावून नेऊन लावेल. का बरं? तुम्ही त्या सोमला असं बोलल्यामुळं ओ बाबूराव मला अटक आला असता ना. हा अटॅक आला असता काही वेळ गाडीमुळं. अहो आम्ही पोलीस स्टेशन चाललो होतो आता. का आला? हेच कुठे माझी गाडी? त्याच्या ते पाठीमागे लावेल तुझ्या दाखवा घराच्या, बरं, खरंच आहे का? तुझ्याच घराच्या पाठीमागे लावेल 24. ते बाथरूम जवळ. हा हा तुम्हाला लाज वाटते काही? ला- हा अख्खं गाव हिंडले मी सारा सकाळची गाडी बघू राहिली एक लाज बीज काढू नको, वाजेपासून. लाज बीज काढू नको. तेव्हा तो अजून अंग कर कमी होईल नाही. अहो तो अंगात लय अंग करे, तू अहो स्वतःला काहीतरी बाबूराव, सर्टिफिकेट. माझं काय म्हणणं आहे, पण ती गाडी तुम्हाला माहिती का, मला बाजारात बाजार करायला जायचं होतं, आज गुरुवार आहे. पण आला असता बिचारा 2 तासात पेपर देऊन, नंतर बाजार गेली नसती का? त्याला सांगा पुढच्या वेळेस लागलं ना मला न विचारता गाडी घेऊन जर जाते. पेपरच्या पेपर वाचून जर घरी राहिला असतं, जर त्याच्या नशिबात जर चुकलं सर्विस लागली असती, माझं. कलेक्टर झाला अहो असता, मी काहून देत नाही हा? माहिती का गाड्या? IPS अधिकारी झाला असता. तो गंज मंत्री संत्री उद्या, हा. पण मी त्याला गाडी का देत नाही माहिती का? अहो ते आता मागच्या महिन्यात मध्ये शेजारच्या गावामध्ये ते पोरग कोणाच तरी गाडी घेऊन गेलं आणि ते तिकडं पडलं. ते गाडीचं ते लायसन नव्हतं, त्या बाईला उचलून नेलं आणि त्या पोराला पण उचलून बरोबर. नेलं. एक ते 18 वर्षाचं नाही अजून पूर्ण. नाही ना. मग किती घर घालू धंदे, माल म्हणून चालतो. चिडचिड होती हो. काय होते, कोणाचा तरी आशीर्वाद घेत चला. हे बघा कोणाला तुच्छ समजू नका. बरं जर त्याचा आशीर्वादच लागला आणि गाडी तुमच्याकडे, बरं चावी द्या कसे त्याला. बोलले आता? हा? चावी गाडीची. गाडीलाच आहे, गाडीलाच जा. काय बाय वागती काय नाही. आज जर त्या पोराला गाडी दिली असती तर काल मी गाडी तवाली साईड लावली असती. पण तुला तसं धाडा शिकवलं शे ना, तेव्हा तू व्यवस्थित वागशील. हा म्हणजे कुणी आलं वस्तू मागायचं पटकन दिसेल तू काढून असं. मग आता तुला समजेल आता काय होतंय, काय कशानं काय केल्यानं काय होतंय असं. हां चला.